खाली कोणते व्यंजन, खालीलपैकी कोणते व्यंजन हे स्वतंत्र वर्ण आहे, स्वतंत्र वर्ण आहे, स्वतंत्र वर्ण आहे, स्वतंत्र वर्ण असतो. चला ऑप्शन देऊ. कोणतं व्यंजन स्वतंत्र वर्ण आहे? स्वतंत्र वर्ण असलेलं व्यंजन तो म्हणजे फक्त एकच आहे. कोणता आहे? हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. इतर हा कोणता आहे? श काय तो? श काय तो? हा संयुक्त व्यंजन आहे, संयुक्त, स्वतंत्र मध्ये जात नाही. याला दुसऱ्यांची जोड, त्याला दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो तेव्हा याची निर्मिती होते. सोडून द्या, हे आपल्या काही कामाचं नाही. हे ल ल ल ल ल कोणतं व्यंजन आहे? हे अंतस्थ व्यंजन आहे. हे अंतस्थ व्यंजन आहे. हे संयुक्त आहे. बघा, हे आहे संयुक्त, हे आहे अंतस्थ, आणि हे अंतस्थ तर आहेत परंतु अर्धस्वर म्हणून पण ओळखल्या जातात. आणि रू काय आहे? हे तर व्यंजन नाहीच, हा आहे स्वर, हा आहे स्वर. तुम्हाला व्यंजन विचारलेलं आहे त्यामुळे याचा तर काही प्रश्नच उरला नाही. याचाही नाही उरला, याचा नाही उरला, राहिलं हे म्हणजे कळलं. मग हा काय आहे? हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र. मग स्वतंत्र आहे तर मग हा कुठून आला? मग बघा मित्रांनो, हा संस्कृत मधून आला नाही. नाही म्हटले मी, तुम्हाला वाटत असेल थोड्या वेळा होतं की आलाच म्हणता येईल काय? संस्कृत नाही आला. हा हा संस्कृत मध्ये ल नाहीच, तिथं नाहीच, तो ल आहे परंतु संस्कृत मध्ये ल नाही. मग हा आला कुठून? हा एक स्पष्ट. दुसरा आहे हा द्रविडियन आहे, म्हणजे असं दाक्षिणात्य आहे, म्हणजे असं दक्षिणेकडून आलेला आहे. पण दक्षिणेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भाषेमध्ये हळद तुम्हाला पाहायला मिळतो? दक्षिणेमध्ये तमिळ भाषा आहे, तेलुगू आहे, तेलुगू असं द्यायचा, तेलुगू, तेलुगू मध्ये आहे, आणि कन्नड भाषा आहे. तर ऍक्च्युअली कन्नड मध्ये हा ल तुम्हाला आढळतो, मध्ये याला स्वीकार करण्यात आला हा ना. या ल पासून स्वतंत्र शब्द नाही, बनत नाही. कशामध्ये? मराठीमध्ये. मराठीमध्ये ळ पासून स्वतंत्र शब्द बनत नाही. बनतो का सांगा बरं? ळ पासून शब्दच नाही. हा शब्दाच्या शेवटी, पहा, शब्दाच्या शेवटी किंवा मध्ये याचा उपयोग होतो. शब्दाच्या शेवटी किंवा मध्ये याचा उपयोग होतो. याचा उपयोग करतो. चला आपण पाहूया उदाहरण काही, जसं की बाळ शब्दाच्या शेवटी ळ आलं है ना, माळ शब्दाच्या शेवटी ळ आलं, अशा प्रकारे. सळई. चला तर ठीक आहे, आपण इथे थांबणार आहोत. सगळ्यांना खूप धन्यवाद. पुन्हा आणखीन असेच काही प्रश्न घेऊन येऊया आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. आपण इथे ठेवू.